दोन पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती, मग झेंडा नावाने झाले, परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले। आता सिनेमाचं नाव काय होईल, कसा झेंडा घेऊ हाती। काही सिनेमा असे झाले की ज्यामध्ये राजकारणामध्ये दोन पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती, मग झेंडा नावाने झाले। आता हा भाग वेगळा, परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले। आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहित नाही, कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा होऊ शकतो। पण अशाही पद्धतीचे सिनेमे त्या ठिकाणी आले। सिनेमा निघाला तो प्रवीणच्या जवळचा आहे, एक नंबर कोणाचा होता मला माहित नाही, पण त्याच्यावर खर्च झाला 7 कोटी आणि कमाई झाली 2.5 कोटी। लोकांचं रिजेक्शन पण दिसलं आणि त्यामुळे सभापती महोदया, लोकांना राजकीय नेता, त्याचं आयुष्य किंवा पात्रातला राजकीय नेता यातना मिळालेल्या गोष्टींवर समाजावर काय प्रभाव पडतो रसिक म्हणून याचं विश्लेषण मी फक्त मांडलं। मला एक नंबरवर टीकाही करायची नाही आणि जो चालला त्याच्याबद्दल गुणगान करायचं नाही, मी फक्त विश्लेषण त्या ठिकाणी मांडलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।